नमस्कार. मी ॲडव्होकेट आकाश गोविंदवाड. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज अँटिसिपेटरी बेल म्हणजेच अटकपूर्व जामीन याच्याबद्दल माहिती देणार आहे. नक्की अटकपूर्व जामीन आपण कधी दाखल करू शकतो व कोणत्या न्यायालयामध्ये आपण अटकपूर्व जामीन दाखल करू शकतो व कोणत्या केसेसमध्ये, कोणत्या गुन्ह्यांमध्ये आपल्याला अटकपूर्व जामीन दाखल करता येतो व त्याची प्रक्रिया काय, याच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. बघा, जेव्हा कधीही दखलपात्र गुन्हा कॉग्निझेबल ऑफेन्स, अजामीनपात्र गुन्हा नॉन बेलेबल ऑफेन्स अशा प्रकारचा जर गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झालेला असेल, म्हणजे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये एफ-आय-आर, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल जर दाखल झालेले असेल अशी तक्रार आणि त्या गुन्ह्यांमध्ये काही आरोपी असतील, त्यांची नावं असतील किंवा काही अनोळखी आरोपी सुद्धा असू शकतात त्या एफ-आय-आर मध्ये आणि समजा जर पोलिसांनी त्या आरोपींना अटक केलेली नाहीये, म्हणजे त्या आरोपी अजून पोलिसांच्या ताब्यामध्ये नाहीयेत, बाहेरच आहेत, तर ते आरोपी म्हणजे ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे ते आरोपी मेहरबान जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांचा अँटिसिपेटरी बेल अटकपूर्व जामिनीचा अर्ज दाखल करू शकतात. आता तुम्हाला काही गुन्ह्यांचे स्वरूप सांगतो, म्हणजे जे की दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे आहेत. जसे मर्डरचा गुन्हा असतो, खुनाचा गुन्हा, अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न, आणि त्याच्यानंतर चिटिंगचे काही गुन्हे असतात. परत रेपचा गुन्हा असतो, बलात्कारचा गुन्हा असतो किंवा एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागण्याचा गुन्हा असतो किंवा अजून काही इतरही जे दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हे असतील इतर स्वरूपाचे, तर तशा प्रकारचे जर गुन्हे असतील आणि त्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जर एफ-आय-आर फाईल झाली असेल आणि त्या एफ-आय-आर मध्ये काही आरोपी असतील आणि ते आरोपी जर पोलिसांनी अद्यापही अटक केलेले नसतील, तर त्या आरोपींना अधिकार आहे की ते माननीय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांचा अटकपूर्व जामिनीचा अर्ज दाखल करू शकतील. आता समजा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपींनी त्यांच्या वकील साहेबांच्या मार्फत अटकपूर्व जामीन दाखल केला. अटकपूर्व जामीन दाखल केल्याच्या नंतर जे मान्य न्यायालय असतं, न्यायालय काय करतं की पोलिसांना व सरकारी वकिलांना नोटीस इश्यू करतं की अमुक अमुक आरोपीचा अटकपूर्व जामिनीचा अर्ज कोर्टामध्ये दाखल झालेला आहे व तुमचं काय म्हणणं आहे, सदरच्या आरोपीला अटकपूर्व जामीन द्यायचा किंवा नाही, याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं म्हणणं दाखल करा. म्हणजे कोणी म्हणणं दाखल करावं? पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी. पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी आरोपीच्या अटकपूर्व जामिनावर त्यांचं म्हणणं दाखल केल्याच्या नंतर त्यांची आर्ग्युमेंट होते, म्हणजे पोलिसांची आणि सरकारी वकिलांची आर्ग्युमेंट होते, युक्तिवाद होतो. सरकार बाजूने युक्तिवाद झाल्याच्या नंतर आरोपी पक्ष म्हणजे आरोपीच्या बाजूनेही आरोपींच्या वकिलांची त्याच्यावर आर्ग्युमेंट होते, युक्तिवाद होतो. म्हणजे मग जेव्हा दोघं बाजूंचा युक्तिवाद मेहरबान न्यायालयाने ऐकून घेतला, दोघं बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतल्याच्या नंतर मेहरबान न्यायालय जे असतं, हा मेहरबान न्यायालयाचा पूर्णपणे अधिकार असतो की त्या आरोपीला अटकपूर्व जामीन द्यायचा का नाही, त्याचा अँटिसिपेटरी बेल ग्रांट करायचा का नाही, हे न्यायालयाचं डिस्क्रिशन असतं. मग न्यायालय एकदा त्याचा बेल अलाउड करू शकतं किंवा रिजेक्ट सुद्धा करू शकतं. ओके. आता असं गरजेचंच नाही बघा, याच्या पुढे आपण एक गोष्ट डिस्कस करूया. असं गरजेचंच नाहीये की एफ-आय-आर दाखल झाली असेल तेव्हाच आपण अँटिसिपेटरी बेल दाखल करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला भीती असेल की त्याच्या विरुद्ध एफ-आय-आर फाईल होऊ शकते, अशा गुन्ह्यामध्ये जो की गुन्हा आहे अजामीनपात्र गुन्हा आहे, तर तशा केसेसमध्ये तो व्यक्ती जरी एफ-आय-आर देखील दाखल झालेली नसेल आणि त्या व्यक्तीला जर पोलिसांपासून जर नोटीस आलेली असेल की तुमच्यावर हे आरोप आहेत म्हणून, आणि ते आरोप अशा स्वरूपाचे आहेत की अजामीनपात्र गुन्ह्याच्या स्वरूपाचे ते आरोप आहेत, तर त्या नोटीसच्या बेसिसवर सुद्धा तो आरोपी म्हणजे ज्या व्यक्तीला पोलिसांनी नोटीस दिलेली आहे, तो व्यक्ती त्या नोटीसच्या बेसिसवर सुद्धा अटकपूर्व जामीन जो आहे तो मेहरबान न्यायालयामध्ये दाखल करू शकतो. अटकपूर्व जामिनीमध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटेरिम जामीन सुद्धा असतो, म्हणजे इंटेरिम बेल सुद्धा असते. पण त्याला इंटेरिम बेल द्यायची किंवा नाही द्यायची हे सुद्धा न्यायालयाचं डिस्क्रिशन असतं, म्हणजे न्यायालयाचा अधिकार असतो. तर हे होतं अँटिसिपेटरी बेल बद्दल, अटकपूर्व जामीन बद्दल थोडक्यात माहिती. आपले जर काही प्रश्न असतील अँटिसिपेटरी बेल अटकपूर्व जामीनच्या संदर्भामध्ये, तर ते आपण कमेंट करून विचारू शकता. मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा. धन्यवाद.